काहीही असो, हा चोर चांगला आहे हे खरं. पाहूया आता राजवाड्यात हा काय करतोय. कारण खजिन्याचं दार उघडणं खरोखरी अवघड आहे. तेथे याची परीक्षा होईल. दोघेही एका मागोमाग राजवाड्याकडे आले. दोघे राजवाड्याजवळ आले. राजवाड्यावर पहाऱ्याला एकही शिपाई नव्हता. बिगर शिपायांचा राजवाडा पाहून प्रसिद्ध चोर पूर्ण सावध झाला. त्याला आश्चर्य वाटले. त्याने ओळखले इथे काहीतरी गडबड आहे. त्याने राजाला विचारले, तुला राजवाड्याची आतली माहिती आहे? राजा हो म्हणाला. चोराने पुन्हा विचारले, तुला खजिन्याच्या जागेची माहिती आहे? राजा म्हणाला हो आहे. त्यावर चोर म्हणाला, बरं झालं तुला सगळी माहिती आहे, कारण मला राजवाड्यातील काहीच माहिती नाही. ठीक आहे, मला खजिन्याची जागा दाखव. राजा पुढे व चोर मागे असे ते दोघे चालत होते. राजा भरभर एकामागून एक अशी दालने ओलांडून जात होता. राजामागून चोर जात होता. चोराला एक शंका आली की हा चोर आहे का त्याच्या रूपात राजा भोज आहे. कारण हा माहितीगार माणसासारखा राजवाड्यामध्ये कसा काय चाललाय, आणि राजा भोजाला वेषांतर करून फिरण्याची सवय पण आहे. काहीतरी गडबड आहे खास. बघूया पुढे काय होते ते. एवढा मनाशी विचार करून चोर मुकाट्याने राजाच्या मागे जात होता. थेट खजिन्याच्या दारापाशी जाऊन राजा उभा राहिला आणि चोराला म्हणाला, प्रसिद्ध चोरा, हा राजाचा खजिना. प्रसिद्ध चोराने आपल्या कमरेची हत्यारे काढली व खजिन्याचे दार एका मिनिटाच्या आत उघडले. राजाला खूप आश्चर्य वाटले. त्याची खात्री होती की चोराला हे दार खूप दमवणार, पण प्रत्यक्षात खूपच कमी वेळात चोराने खजिन्याचे दार उघडले. चोराच्या या कौशल्यावर राजा बेहद खुश झाला. चोर खजिन्यात शिरला. राजाही त्याच्याबरोबर आत गेला. चोराने 2 छोट्या पोत्यात हिरे माणके भरले. तो राजाला म्हणाला, हे एवढे बास. 1 पोते तू घे, 1 मी घेतो. राजा चोराला म्हणाला, मला काही 1 पोते नको, कारण मी तुला काहीच मदत केली नाही. फक्त बघ्याची भूमिका मी केली. या दोन्ही पोत्यावर तुझाच अधिकार आहे. मी काही घेऊ शकत नाही. प्रसिद्ध चोर राजाला म्हणाला, असे कसे होईल? आपले सुरुवातीलाच ठरले आहे. जे काही मिळेल ते दोघांचे निम्मे निम्मे. तुला 1 पोते घ्यावेच लागेल. राजा चोराला म्हणाला, प्रत्येक वेळी तूच धाडसाचं काम केलं आहेस, त्यामुळे खरा अधिकार तुझाच आहे. तेव्हा तू हे सर्व घे, मला काही नको. त्यावर प्रसिद्ध चोर राजाला म्हणाला, ठीक आहे, तुला काही नको तर मलाही नको. दोघांना समान न्याय मिळाला पाहिजे. असे म्हणून चोराने दोन्ही पोती खजिन्यात ओतली आणि चोर व राजा खजिन्यांच्या बाहेर आले. चोराने पूर्ववत खजिन्याचे दार बंद केले आणि तेवढ्यात पहाट झाली. चिमणी ओरडली आणि चोर राजाला म्हणाला, हे चोरा, तू चोर नसून चोराच्या वेशात राजा भोज आहेस. राजाला खूप आश्चर्य वाटले. त्याने चोराला विचारले, हे तू कसं काय ओळखलंस? चोर म्हणाला, मला चिमणीची भाषा कळते. आत्ताच चिमणी ओरडली आणि म्हणाली, हा राजा भोज आहे. राजा म्हणाला, हे प्रसिद्ध चोरा, तू खरोखरीच हुशार मनुष्य आहेस. चोर असूनही तू आदर्श आहेस. माझ्या मनात तुझ्याविषयी आदर निर्माण झाला आहे. मी तुला चोर मानत नसून माझा दोस्त समजत आहे. तेव्हा आता मला खरं खरं सांग की तू मला कसं ओळखलंस? त्यावर चोराने हसून उत्तर दिले, महाराज, याचे उत्तर अगदी सोपे आहे. राजवाड्यात शिरल्यापासून आपण भराभर दालनं ओलांडत खजिन्यापर्यंत आलात. त्यावेळीच मी तुम्हाला ओळखलं होतं की हा चोर नसून चोराच्या वेशात राजा आहे. कारण राजवाड्याची एवढी माहिती राजाशिवाय दुसऱ्या कोणाला कशी असणार? चोराच्या उत्तरावर राजा बेहद खुश झाला. त्याने चोराला सांगितले, चोरा, आजपासून तू माझा दोस्त, आणि हे बघ, आज रात्री तू माझा पाहुणा. चल, आपण कपडे बदलू व जेवण करू. राजाने चोराला आपले कपडे घालावयास दिले. मग त्यांनी सुंदर जेवण केले. राजाने महालातच चोराची झोपण्याची व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी राजवाड्यातील चोरीबाबत काय झाले हे पाहावयास लोकांची खूप गर्दी झाली. राजाने सर्वांना दरबारात बोलावले. राजा लोकांना म्हणाला, काल रात्री प्रसिद्ध चोराला मी पकडले, पण त्याने आपला खजिना निरोपराप्रमाणे फोडला. लोकांनी टाळ्या वाजवल्या. राजा लोकांना म्हणाला, मी आपणापुढे चोराला उभा करणार आहे आणि आपणासमक्ष त्याला शिक्षा देणार आहे. असे म्हणून राजाने आपल्या शेजारच्या आसनावर नटून बसलेल्या प्रसिद्ध चोराला आपल्याजवळ येण्यास सांगितले.
चोराला रुबाबदार वेशात राजाजवळ उभा पाहून लोक आश्चर्यचकित झाले. लोकांचे आश्चर्य पाहून राजा लोकांना उद्देशून म्हणाला, लोक हो, प्रसिद्ध चोराला इतके आदरपूर्वक माझ्याजवळ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटणे साहजिकच आहे. आपली चोराबद्दल जी कल्पना आहे त्या पद्धतीचा हा चोर नाही. हा चोर नसून एक देवमाणूस आहे. याची वृत्ती उपकाराची आहे. हा चोर झालाच कसा याचे मला आश्चर्य वाटते. या चोराच्या संगतीत मी कालची पूर्ण रात्र घालवली, पण मला कोणताच त्रास झाला नाही. याउलट याची चपळाई, याचे कौशल्य, याचा न्यायीपणा व हुशारी याचेच दर्शन झाले. असा इतका चांगला माणूस इतके दिवस माझ्यापासून दूर राहिलाय ह्याचेच मला दुःख वाटते. म्हणून या प्रसिद्ध चोराला आता मी शिक्षा फरमावतो, ती अशी की आजपासून याचा चोरीचा धंदा बंद. त्याऐवजी हा चोर आपल्या राजधानीत राहील व आपल्या राज्यातील गुप्तहेरांचा प्रमुख म्हणून काम करेल. याच्या बुद्धीचा, हुशारीचा आपल्या राज्याला उपयोग झाला पाहिजे. राजाची शिक्षा ऐकून सर्वांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या व प्रसिद्ध चोराची त्या दिवशी राज्यातील गुप्तहेरांचा प्रमुख म्हणून नेमणूक झाली.